नमस्कार सर्वांना, जय मल्हार. काल माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी फोन केले, मेसेज टाकले. ज्या ज्या माझ्या मित्रांचे फोन आले ते जे घेता आले ते घेतले आणि फॅमिलीला घेऊन बाहेर आल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याचशा मित्रांचे आणि समाज बांधवांचे मला फोन उचलता आले नाही. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकार करता आल्या नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. गेल्या वर्षी आपण एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी वाढदिवसाचा घेतला होता, पण ह्या वर्षी फॅमिलीच्या म्हणण्याप्रमाणे आपण थोडं फॅमिलीला वेळ देऊ अशा याच्याप्रमाणे 2 दिवस त्यांच्याबरोबर बाहेर आल्या कारणाने मी कुणाचे फोन स्वीकारू शकलो नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जे सर्वांनी प्रेम दाखवलं, सर्वांनी जे प्रेम केलं, माझ्यावरती जे आपले आशीर्वाद मला जे दिले, हे असेच आशीर्वाद आपले सर्वांचे, माझ्या समाज बांधवांचे, माझ्या बहुजन समाज बांधवांचे, माझ्या पाहुण्यांचे, माझ्या सर्व मित्रांचे, माझ्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या. मी ह्या वाढदिवसानिमित्त आणि नवीन जीवनाला सुरुवात करताना, नवीन वर्षात पदार्पण करताना एवढंच सांगन की मी जगन समाजाकरता आणि मरण समाजाकरता इथून पुढच्या काळामध्ये जोमाने उभं राहू. येणाऱ्या 7 सप्टेंबरला आद्य क्रांतीराजे उमाजी नाईक यांची जयंती आहे. आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी या आणि आपल्या राजाला त्या ठिकाणी मानवंदना द्या. त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी आपल्याला तारीख दिलेली आहे. अनेक मंत्री त्या ठिकाणी येणार आहे. कर्नाटकचेही अनेक आपले नेते त्या ठिकाणी येणार आहे. आपले धर्मगुरू जे आहेत ते त्या ठिकाणी येणार आहे. तरी परत एकदा माझ्या त्या ठिकाणी सर्व मित्रांना, सर्व पाहुण्यांना, सर्व समाज बांधवांना मला जे आशीर्वाद आपले भरभरून मिळाले ते आपले आशीर्वाद अनेक वर्ष माझ्या पाठीमागे आहेतच. मी परत एकदा आपल्या सर्वांची माफी मागतो. आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो आणि माझ्या जे वाढदिवसानिमित्त आपण जे आशीर्वाद दिले ते अख्ख्या आयुष्यभर असंच राहावं अशी विनंती करतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.